इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमध्ये विठ्ठलवाडी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी 1,65,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखू पकडला आहे। उल्हासनगर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात काही व्यक्ती सफारी बॅगमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा सुगंधी तंबाखू विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती विठ्ठलवाडी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। तेव्हा पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता 3 महिला आणि 3 पुरुष प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूसह पकडलेत। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। यावेळी 3 पुरुष आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उल्हासनगर पूर्व रेल्वे स्टेशनला काही व्यक्ती हे सफारी बॅगमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, तंबाखू, पान मसाले हे घेऊन विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती या पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ए.पी.आय. कुलकर्णी, पोलीस हवालदार मिसाळ व पथक यांना मिळाली। त्याप्रमाणे आपण तात्काळ एक पथक स्थापन केले। काल सकाळची ही गोष्ट आहे, दिनांक 4/12/24 रोजी सकाळी माहिती प्राप्त झाली। त्याप्रमाणे त्या पथकामध्ये महिला अधिकारी पण समाविष्ट केल्या, PSI पाटील मॅडम, आणि त्यांनी सापळा रचून त्या ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला असता 3 महिला 3 पुरुष हे बॅगीमध्ये त्या अशा प्रकारचा पान मसाला घेऊन बाळगताना मिळून आले। नमूद पथकाने लागलीच अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला। संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन त्याबाबत खात्री केली व त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। संबंधित पुरुष आरोपी यांना आपण अटक केली असून मान्य न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेले आहे। सदर कारवाईमध्ये पोलिसांनी जवळपास 1,67,000 रुपयाचा हा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू, पान मसाला जप्त केलेला आहे।